आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। श्री दत्तात्रेय प्रभूंच्या रूप, गुण आणि त्याचबरोबर वृत्तींचं अतिशय सुंदर असं वर्णन करणारी अनेक पद दासोपंतांच्या पदार्णवामध्ये आहेत. विशिष्ट वेळी, विशेष करून अर्चनेच्या वेळी, पूजेच्या वेळी त्याचं वर्णन करणारी पदही गायली जातात. संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला, मुख्य आरतीपूर्वी ही पद म्हणण्याचा प्रघात आहे. पण त्याचबरोबर एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत उत्सवामध्ये ज्या मिरवणुका घेतल्या जातात देवघरामध्ये गर्भागाराच्या भोवती, त्या पालखीत देवाला बसवून केल्या जाणाऱ्या मिरवणुका, एकादशीला 1, द्वादशीला 2, अशा ह्या, त्रयोदशीला 2, पौर्णिमेला पुन्हा 2, अशा मिरवणुका केल्या जातात पालखीमध्ये देवाला बसून. त्या पालखीच्या वेळेला सुद्धा ही पदं, गुणवर्णन, रूपवर्णन करणारी पदं गायली जातात. त्याचबरोबर जयंती उत्सवाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आरतीच्या, मुख्य आरतीच्या पूर्वीसुद्धा रूपवर्णन करणारी, गुणवर्णन करणारी ही पदं गायली जातात. अनेक पदं आहेत. म्हणजे श्री दत्ताच्या मुखकमलाचं, चरणाचं, त्याच्या संपूर्ण वेशभूषेचं, रूपाचं वर्णन करणारी अनेक पदं आहेत. जसं वारकरी कीर्तनामध्ये सुरुवात करताना रूपाचा अभंग म्हटला जातो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. बहुत करून, बहुतेक हाच अभंग अनेक वारकरी कीर्तनकार आपल्या निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरणामध्ये हा अभंग गातात. दासोपंतांच्या कीर्तनाची पद्धत कशी असावी असं थोडा जर विचार केला तर बुधवारी कीर्तन होत असे, ते उत्सव समयी होत असे, ते कुळधर्म कुळाचाराला होत असे, म्हणजे महिन्याला एकदा ते तर होतच असे. त्याच वेळेला यज्ञही होत असत दर महिन्याच्या, म्हणजे कुळाचाराच्या वेळेला. कीर्तनाच्या वेळेला मंगलाचरणामध्ये रूप आणि गुणाचं वर्णन करणारी पदं गाण्याची पद्धत कदाचित असावी. नारदीय कीर्तन की वारकरी कीर्तन हे एकमेकांपासून कदाचित तेव्हा वेगळे नसावेत. नारदीय कीर्तन कसं आणि वारकरी कीर्तन कसं याचं स्पष्टीकरण आज आपण करू शकतो. पण तत्कालीन परिस्थिती काय असावी कीर्तनाच्या संदर्भातली याचा अंदाज मात्र लावता येत नाही. पण एक गोष्ट नक्की की गुण, रूप अशा प्रकारचं वर्णन करणारी विपुल पदं दासोपंतांच्या पदार्णवात इतर पदांच्या मानाने जास्त आहेत, अधिक आहेत. याचा अर्थ असा की ते अधिक प्रमाणात गायलेही जात असावेत आणि ते उत्स्फूर्त असले पाहिजेत. म्हणजे कीर्तनाला उभं राहिल्यानंतर त्या देवाचं रूप, स्वरूप आणि त्याचं वर्णन उत्स्फूर्तपणे कीर्तनाच्या पूर्वी वर्णन करताना दासोपंतांच्या तोंडून ते बाहेर पडत असावं असा माझा अंदाज आहे. कारण अत्यंत वेगवेगळ्या, एकाच रूपाचं वर्णन वेगवेगळ्या रूपात पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शब्दात दासोपंत करतात. याला विशिष्ट कारण असं नाही, पण दर दिवशीचं कीर्तन, प्रत्येक वेळीचं कीर्तन हेच कारण असलं पाहिजे. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं. यासाठी रूपगुण वर्णनाचं हे मूळ इथे असलं पाहिजे असं मला वाटतं. एक अतिशय सोप्या चालीचं, पारंपरिक चालीचं पद आज मी घेतलेलं आहे. याच चालीची अनेक पद आहेत दासोपंतांच्या पदार्णवामध्ये, अनेक पद आहेत.
अगदी ह्याच चालीची. परंपरेमध्ये या चालीमध्ये फक्त 3 ते 4 पदं गायली जातात, पण अगदी भरपूर पदं या चालीमध्ये बसणारी आणि विशेष म्हणजे नाममहिमा सांगणारी, रूपवर्णन करणारी, गुणवर्णन करणारी अशा प्रकारची या वर्णनात्मक पदांची ही साखळीच आपल्याला पदार्णवामध्ये आढळते. आज मी जे पद निरूपणासाठी घेतलं आहे ते नामसंकीर्तनाचं किंवा नाममहिमा वर्णन करणारं पद आहे. आपल्याला माहिती आहे, सर्व संप्रदायामध्ये सगळ्याच संतांनी नामाचा महिमा सगळ्यांनीच वर्णिलेला आहे. सामान्य भक्तासाठी, त्याच्या प्रापंचिक तापातून मुक्ततेसाठी किंवा मोक्षासाठी, अगदी भौतिक कारणासाठी सुद्धा आणि अद्भुत अलौकिक प्राप्तीसाठी सुद्धा नाममहिमा सगळ्या संतांनी सांगितलेला आहे की नामाच्या स्मरणानं, नामाच्या गर्जनेनं, नामामध्ये तल्लीन होण्यानं पाप ताप यांचा विनाश होतो आणि त्याचबरोबर जे दुःख तुमच्या मनामध्ये आहे, जी वेदना आहे, ही थोडीशी बाजूला सारली जाते. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं बघायला गेलो ना, तर मी याचा संबंध सायकॉलॉजीशी लावते. मानसशास्त्र आहे की आपण एखाद्या शक्तीशी जोडले गेलो आहोत. आपलं मन शांत होतं आहे, आपल्याकडे दुःख आणि वेदना आता माझ्याजवळ नाहीत आणि यापासून मी खूप दूर आलोय आणि एका अलौकिक शक्तीच्या सहवासात आहे, ही भावना मानवी मनामध्ये उत्पन्न करून त्याच्या प्रापंचिक वेदनेवर फुंकर घालणं, त्या दाहकतेला कमी करणं, हा खरं म्हणजे मानसोपचार आहे. आपली रोजची आपल्या घरातल्या देवांची पूजा असेल, जप असेल, तर याचा अन्वय मानसोपचाराशी लावण्यात आलेला आहे. नव्हे तो बळेच लावलेला नाहीये, तर मानसोपचारच प्रत्यक्ष आहे की जेणेकरून प्रापंचिक तापापासून मनुष्य काही काळापुरता अलिप्त होतो, दूर होतो आणि त्याच्यावरती ही ट्रीटमेंट आहे. इट्स कॉल्ड सोशल सायकोलॉजिकल ट्रीटमेंट. सोशल, त्याचबरोबर कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय या सगळ्यांच्या मध्येच एक विशिष्ट सायकोलॉजी आहे आणि या माणसाच्या मनाच्या चंचलतेवर, माणसाच्या मनाच्या नैराश्याकडे झुकणाऱ्या त्याच्या वृत्तीवरती या प्रकारच्या उपचारांची गरज आमच्या परंपरेला, आमच्या धर्मसंस्थेला वाटली आणि म्हणूनच अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचा विचार करून सामूहिक संकीर्तन, सामूहिक भजन, वैयक्तिक नामस्मरण यांचं एक वेगवेगळं महत्त्व मानसोपचारामध्ये आहे. अर्थात मी त्याच्या फार खोल जाणार नाही. त्याचं कारण असं की वैयक्तिक तुमचं नामस्मरण हे एक वेगळ्या प्रकारचा तुमच्या मनावरती परिणाम करणारा घटक आहे. तुमचं सामूहिक नामस्मरण, सामूहिक भजन, एकत्र येऊन केलेली कृती हा एक वेगळ्या प्रकारचा मानसोपचार आहे आणि म्हणून या मानसोपचाराच्या दृष्टीनं आपण या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. त्यातल्या त्यात आणखी एक वेगळा विचार केला तर तत्कालीन परिस्थिती बघता ज्ञानदेवांच्या पासून ते अगदी समर्थांच्या पर्यंत सामूहिक संकीर्तनाला, सामूहिक भजनाला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्याचं कारण काय आहे तर इस्लामी सत्ता, परकीय आक्रमण, समाजातल्या आया बहिणींची आबरू जात असताना, धडधडीत डोळ्यांनी बघत असताना पुरुषार्थ खचला होता, जणू समाज पुरुषार्थच कोसळला होता आणि अशा वेळेला या पुरुषार्थामध्ये प्राण फुंकण्याचं काम, धर्मसंस्थेमध्ये प्राण फुंकण्याचं काम, एकूणच समाजाच्या पुरुषाच्या किंवा समाज मनामध्ये बळकटी आणण्याचं काम संतांनी केलं आणि ही बळकटी येते एकत्र येऊन काहीतरी कृती केल्याने, काही उपक्रम केल्याने. एकत्र येण्याचं आपण नेहमीच म्हणतो की माणूस हा समाजशील प्राणी आहे. सोशल सायन्समधलं हे पहिलं वाक्य आहे पुस्तकातलं.
पण नेमकं काय, समाजशील म्हणजे काय? माणूस एकटा नाही राहू शकत. त्याला कुटुंब हवं असतं, त्याला समाज हवा असतो, त्याला प्रांत हवा असतो, त्याला राष्ट्र हवं असतं. म्हणून तर राष्ट्रप्रेम ही भावना उत्पन्न होते. अन्यथा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रादेशिक राष्ट्रीय भावना उत्पन्न होणं ही खरंच जैविक गोष्टशी संबंधित आहे का? काय गरज आहे? एखाद्या आपल्या प्रादेशिक सीमेसाठी कित्येक लोकांनी प्राण अर्पण केले, याचा काय अनुबंध लावता येईल, याचा काय अन्वय लावता येईल? तर हा अन्वय आहे माणसाची मूलभूत कोणाशी तरी जोडून घेण्याची वृत्ती, प्रेम करण्याची वृत्ती, आपलंसं करण्याची वृत्ती, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती. आणि म्हणून समूह उपक्रम ही गोष्ट सगळ्याच संतांनी आमच्याकडे शिरोधार्य मानली. समूह गानाचं महत्त्व पाश्चात्यांनी वर्णन केल्यानंतर पाश्चात्यांना अनुकरण करून आमच्याकडे असं म्हटलं गेलं संगीताच्या इतिहासामध्ये, बरं का, की संगीताच्या सामूहिक सादरीकरणाचं महत्त्व पाश्चात्यांनी सांगितलं आणि मग ते भारतीयांना ते जवळचं वाटलं. पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. मोठ्या जबाबदारीनं मी हे वाक्य उच्चारते आहे. त्याचं कारण असं की आमच्या अतिप्राचीन काळापासून वेद, उपनिषद, मंत्रघोष यांचं सादरीकरण, यांची अभिव्यक्ती, यांचं प्रकटीकरण हे सामूहिकरित्या झालेलं आहे. आणि म्हणून सामूहिकरित्या मंत्रोच्चार, सामूहिकरित्या भजन, सामूहिकरित्या नामसंकीर्तन या सगळ्या गोष्टींचं माणसाच्या मनावरच्या उपचाराशी थेट संबंध असल्यामुळे माणसाच्या प्रापंचिक काही तापांपासून, वेदनेपासून, म्हणजे मी म्हणाले तसं भौतिक प्राप्तीसाठी म्हणून आणि त्याचबरोबर अलौकिक प्राप्तीसाठी म्हणून या दोन्हीही अंगानी सामूहिक कीर्तनाचं महत्त्व आणि नाम महिमा संतांनी गायलेलं आहे. आता हे नाम कसं आहे याचं वर्णन या पदामध्ये दासोपंत करतायत. हे पद आपण ऐकूया. दासोपंत संस्कृत पंडित होते आणि म्हणून अनेक पदांच्या मध्ये त्यांची संस्कृत पदं सुद्धा फार सुंदर आहेत. म्हणजे नादमयी आहेत. एक विशिष्ट नादानुकारी रचना त्यांच्या संस्कृतामध्ये आहेत. पण ते पंडित, संस्कृत पंडित असल्यामुळे प्राकृत रचना सुद्धा संस्कृत प्रचूर आढळतात. त्या पद्धतीची ही एक रचना. भाव विनाशन भवमती खंडन, भाव विनाशन भवमती, आहो भवमती खंडन, गुण संच्छेदन ययाचे, गुण संच्छेदन नाम, दुःख दोष जेणे जाती विनाशोनी, दुःख दोष जेणे रे दुःख दोष जेणे जाती विनाशोनी, जाती विनाशोनी हृदयीन संवरे, या हृदयीन संवरे प्रेम, आरे ते माझे जीवन परम सनातन, ते माझे जीवन परम, आहो परम सनातन, गुण संकीर्तन ययाचे, गुण संकीर्तन तुझे, येर ज्ञान ध्यान योगाने साधन, येर ज्ञान ध्यान रे येर ज्ञान ध्यान योगादि साधन, योगादि साधन करिता हे मन, या
भेद विनाशक स्वानंददायक भेद विनाशक स्वानंद आहो स्वानंददायक निज संपादक ययाचे निज संपादक सार दिगंबरा तुझे नामचे साधन दिगंबरा तुझे रे दिगंबरा तुझे नामाची साधन साधीन मी हो या साधीन मी निरंतर आरे भेद विनाशक स्वानंददा भेद विनाशक स्वानंद आहो स्वानंददायक निज संपादक ययाचे निज संपादक सार दिगंबरा तुझे नामची साधन दिगंबरा तुझे दिगंबरा तुझे नामची साधन साधीन मी साधीन मी निरंतर भेद विनाशक स्वानंद भेद विनाशक स्वानंददायक. हे नाम कसं आहे याचं वर्णन दासोपंतांनी या पदामध्ये केलेलं आहे. आपण चाल ऐकताना किंवा हे पद ऐकताना आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की एक विशिष्ट प्रकारची संगीत पद्धती ज्या चालीमध्ये तुम्हाला आज एकही गाणं स्वररचनेमध्ये कधी ऐकलं नसेल तुम्ही. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये बंद आलापीची पद्धत आहे. बंद आलापी म्हणजे काय तर कर्नाटकी पद्धतीमध्ये ही बंद आलापी वापरली जाते आणि ती पद्धत या पदांमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की ही पदं सामूहिकपणे गायली जात असल्यामुळे समूहाला कुठे थांबायचं कुठे सुरुवात करायची, कारण हे एकल गान नाही. एकल गान करताना स्वैर आलापी आपल्याला करता येते. आपण कुठपर्यंत आलापी करायची आहे याची स्वायत्तता एकल गानामध्ये असते आणि त्यानंतर मग तुम्ही ध्रुवपदावर येता किंवा थांबू शकता. पण हे समूह गान असल्यामुळे सगळ्यांना एकत्र म्हणायचं असल्यामुळे या आलापीची पद्धत ही बंद आलापीची पद्धत बघता आपल्याला दिसून येते. ही एक वेगळा संगीतातला प्रकार, कर्नाटकी संगीतातला प्रकार आहे. आपण यावरती नंतर पुन्हा कधी बोलूच. यापूर्वीही काही व्याख्यानांमध्ये मी ते सांगितलेलं आहे की उत्तर भारतीयांचं संगीत आणि दक्षिणी संगीत, त्याचबरोबर मुस्लिम आक्रमणानंतर संगीतात होणारे बदल हे 16व्या शतकाचं खरं म्हणजे वैशिष्ट्य आहे. दरबारी संगीत, मंदिर संगीत यांचे अनेक वेगवेगळे पैलू, आविष्कार या काळामध्ये बघायला आपल्याला मिळालेले आहेत. तानसेनाचं संगीत याच काळातलं, तत्पूर्वी हरिदासांचा शिष्य तानसेन, स्वामी हरिदासांचं संगीत, ह्या सगळ्या प्रकारामुळे दासोपंतांचा हा संगीताचा प्रकार म्हणजे एकूणच या सगळ्यांचं एकत्रीकरण आहे का, ते संमिलन आहे का, उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानी संगीताचं काही वेगळं ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये फ्युजन असं म्हणूया, असं काही ह्यात आहे का, तर हो नक्की आहे. मला हे अनेक ठिकाणी आढळतं. तर हे झालं संगीताच्या बद्दल. दासोपंत या पदामध्ये नाम महिमा वर्णन करतात. पहिल्याच शब्दामध्ये, पहिल्याच ओळीमध्ये ते नामाचं महत्त्व त्रिविध रूपानं सांगितलंय त्यांनी. ते म्हणतात भाव विनाशन, भवमती खंडन, गुण संच्छेदन नाम. हे नाम असं आहे. कसं आहे नाम? भाव विनाशन, भवाच्या संदर्भातला
भवाच्या संदर्भातला म्हणजे दुनियादारी, आजच्या आपल्या आपल्या व्यवहाराच्या भाषेमध्ये म्हणूया, भवाच्या संदर्भातला जो भाव आहे, ज्याला वेदांत, अध्यात्म, भास असं म्हणतो. जग हे खोटं आहे किंवा हे मिथ्या आहे, असत्य आहे, या प्रकारची सूक्ष्म कल्पना इथे ते देतात. भावविनाशन, अशा प्रकारची भावना नष्ट करणारं भास आहे. जग हे भास आहे हे सांगणारं, हे खरं नाही, हे तुमच्या मनामध्ये जर असं वाटत असेल की हे जग खरं आहे, की हे आजूबाजूचं सगळं, माझा संसार, माझा प्रपंच, हे सगळं सत्यम, सत्यम जगत, जगत सत्यम, हे तुमच्या मनातलं आहे, याचा विनाश करणार. भावविनाशन, सरळ सरळ भावविनाशन, याचा अर्थ जगत सत्यम असं जर मनात असेल तर त्या भावनेचा नाश करणार. भवमती खंडन, तसा विचार करणारी जी बुद्धी, भवाच्या संदर्भाने विचार करणारी जी बुद्धी, त्या मतीचं, ज्याला आपण असं म्हणूया की बुद्धिभेद, माणसाचा बुद्धिभेद होतो असं अनेक आध्यात्मिक आणि वेदांतांनी सांगितलेलं. जेव्हा आचार्यांनी मंडन मिश्राला कर्मसन्यासाच्या संदर्भात सांगितलं, तेव्हा मंडन मिश्राला हे अत्यंत विपरीत वाटलं सगळं, की मी इतका कर्म करणारा, कर्मानी मोक्ष मिळवणारा, प्रत्येक धर्म कर्म अतिशय मनापासून पालन करणारा, कर्माच्या तलवारीच्या पात्यावर चालणारा असा, आणि आचार्य मला असं सांगतायत. पण आचार्यांनी जेव्हा कर्माच्या संबंधातली, त्याची भवासंबंधातली बुद्धी, त्याचं खंडन केलं, तेव्हा त्याचा पूर्ण विश्वास बसला आणि आचार्यांच्या चरणावरती त्यांनी लोळण घेतली, स्वतःची हार पत्करली. पराजय त्यांनी स्वतः मंडन मिश्रांनी पदरात घेतला आणि आचार्यांचं शिष्यत्व पत्करलं. ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी भवमती खंडन नाम असं आहे. भाव विनाशन, भवमती खंडन, आणि पुढे गुण संच्छेदन नाम. मोठं संक्षिप्त स्वरूपामध्ये, जणू काही नामाच्या स्वरूपाची, नामाच्या महिमेची अतिशय सूक्ष्म आणि तेवढीच व्यापक अशा प्रकारची व्याख्या दासोपंतांनी मला इथे केलेली दिसते. संक्षिप्त शब्दामध्ये खूप मोठा अर्थ दासोपंतांनी सांगितला आणि नाममहिमा काय आहे, नाम म्हणजे काय, नामानी काय होतं हे सांगितलं. भाव विनाशन, भवमती खंडन, गुण संच्छेदन माय. आता हे गुण कोणते आहेत, ज्याला आम्ही विकार असं म्हणू, ज्याला आम्ही त्रिगुण असं म्हणू, रज, तम आणि सत्व, या गुणांचं सुद्धा विच्छेदन करणारा. आपण असं म्हणतो सत्वगुण सुद्धा अधिक असला, की आपण वेदांती वाचणारे सगळे श्रोते आहात, आपण सर्वांना माहिती आहे. तमोगुण तर वाईटच, रजोगुणही लोभस, मोह करणारा, पण त्याचबरोबर सत्वगुण सुद्धा एका मर्यादेच्या पलीकडे वाईटच. जेव्हा या तीनही गुणांचं समसमान पात्र भरलं जातं किंवा त्रिवेणी संगम होतो, जो समसमान असू शकतो, असतो, होतो, आणि त्याच ठिकाणी तो एक बिंदू तोलून धरणारा जो आम्हाला मोक्षाकडे नेणार आहे असं म्हटलं जातं. दासोपंत या ठिकाणी असं म्हणतात, गुण संच्छेदन नाम. अशा प्रकारची अवस्था प्राप्त करून देणारं ते नाम आहे. तमोगुण, सत्वगुण आणि त्याचबरोबर रजोगुण या तिघांनाही समपातळीवर आणून अतिशय निर्विकार करणारं जे काही आहे ते नाम आहे. मी मघाशी म्हणाले तशी तितकीच सूक्ष्म आणि अत्यंत व्यापक अशी पहिल्याच ओळीत दासोपंतांनी नाममहिमेची व्याख्या केलेली आहे. दुसऱ्या ओळीपासून त्याचं विवरण ते करतात बरं का.
म्हणजे पहिल्या ओळीत त्यांनी सांगून टाकलं, भाव विनाशन, भवमती खंडन आणि गुणसंच्छेदन. नाम नाम करू शकतं हे फक्त नाम करतं. मग त्याचं विवरण ते पुढे करतात. ते असं म्हणतात, दुःख दोष जेणे जाती विनाशनी. सामान्य भक्तासाठी हे विवरण पुढे येतं. ते असं म्हणतात, तुमचं भौतिक दुःख असेल, आध्यात्मिक दुःख असेल, आपण म्हणतो आदिदैविक आणि आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक अशी सगळीच दुःख भोग माणसाला भोगावे लागतात. कशातूनच सुटका नाही. जे जे तुम्ही मागच्या जन्मामध्ये करून ठेवलंय त्या प्रकारचं सुख आणि त्या प्रकारचं दुःख तुमच्या वाट्याला येतं. त्यामुळं आपल्या दुःखाकडे त्रयस्थपणे बघण्याची दृष्टी माणसाला प्राप्त झाली पाहिजे. ही पातळी नामाने तयार होते. एखाद्या स्त्रीला अकाली वैधव्य येतं. अतिशय तरणा बांड असा पोटचा गोळा मृत्यू पावतो. अनेक दुःख आहेत. खरं म्हणजे हे भौतिक दुःख प्रचंड वेदनादायी आहेत. तिथे अध्यात्म काम करत नाही. प्रपंच करताना दुःख सहन करायचं म्हटलं तरी तिथे वेदांत धावून येत नाही. मनाला प्रचंड इंगळ्या डसल्यासारखी त्याची वेदना होतेच. पण इथे दासोपंत आम्हाला सांगतात, हे दुःख जर तुम्हाला बाजूला करायचं असेल, याच्यापासून वेगळं व्हायचं असेल, किंवा ह्या दुःखाच्या इंगळ्या तुम्हाला डसू नयेत असं वाटत असेल, किंवा त्याचा विनाश करायचा असेल, तर नाम घेतलं पाहिजे. कारण दुःख दोष जेणे जाती विनाशोनी. दोन गोष्टींचा विनाश सांगितलाय, दुःख आणि दोष. पण हे दोष सहज निघून जात नाहीत बरं का. त्याची कबुली देवाजवळ द्यावी लागते. असं नाही की दोष झालेत, आपल्या हातून दोष घडलेत आणि नामस्मरण केलं आणि आपण त्याच्यातून पवित्र होऊन गेलो. गंगा नहाए और पतित पावन हो गए, ऐसा तो नहीं होगा. नुसतं गंगेमध्ये डुबकी मारली की आपण पवित्र होतो का? तर एके ठिकाणी तर असं वर्णन केलेलं आहे. शास्त्रकार सांगतात की गंगा सुद्धा गढूळ होते, पण नामाचा महिमा इतका मोठा आहे, नामस्मरण हे इतकं श्रेष्ठ आहे की माणसानी जर ते केलं, नाम महिमा गायला, तर गंगा तरी गढूळ असेल तर त्या माणसाला अपवित्र ठेवेल, पण नाम मात्र त्याचे दोष धुवून काढायला त्याला मदत करेल. आणि म्हणून नामाचा महिमा सांगताना दासोपंत असं म्हणतात, दुःख आणि दोष या दोन्हींचाही विनाश करणारं जे नाश करतं असं ते नाम. दुःख दोष जेणे जाती विनाशोनी हृदयीन संवरे प्रेम. 3 गोष्टी प्राप्त होत आहेत बरं का. म्हणजे त्यांना अतिशय संक्षिप्त शब्दामध्ये सगळं सांगून टाकायचंय. पहिल्या ओळीमध्ये व्याख्या केली, दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलं दुःख आणि दोष ज्यानी विनाश होतो त्याचा ते नाम. पण त्या नामाने आणखी काय होतंय तर त्यांनी पुढच्या चरणामध्ये सांगितलं, हृदयीन संवरे प्रेम. नाम गाताना, नाम महिमा, नाम संकीर्तन करताना हृदयामध्ये मावणार नाही, ते उचंबळून बाहेर पडेल इतक्या स्नेह, प्रेम, लोभ देवाबद्दलचा याची निर्मिती होते. आता मला सांगा, ही निर्मिती होते म्हणजे काय? पुन्हा याचा संबंध मानसशास्त्राशी आहे. मन उत्फुल्ल करणाऱ्या, मन आनंदित करणाऱ्या, मन प्रफुल्लित करणाऱ्या गोष्टींची जर यादी केली तर त्याच्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा सांगतात, पहिल्यांदा तुम्ही ध्यान करा. हे ध्यान म्हणजे काय आहे तर श्री आपल्या कुठल्याही आराध्याचं नामस्मरण. निर्गुणवादी सुद्धा समोर एखादं टिंब, एखादं बिंब, ओंकाराची प्रतिकृती ही डोळ्यासमोर ठेवतात आणि मग ध्यान लावतात. जर ब्रह्म निर्गुण निराकार आहे, ते सगुण नाही, तर मग ते टिंब तरी कशाला हवं? तो ओंकार तरी, ओंकाराचं चिन्ह तरी कशाला हवं?
जर ते टिंब आहे तर ते सगुण आहे, त्याला आकार आहे, त्याला रंग आहे, त्याला रूप आहे. टिंबही नको असा जर विचार केला तर हे शक्य आहे का सामान्य माणसाला? ध्यान लावायला बसल्यानंतर समोर काहीतरी पक्की खुंटी हवी, ज्याच्यावरती मन टांगता येईल आणि घट्ट बांधता येईल. ती खुंटी आहे. आणि ही खुंटी ही मन बांधण्यासाठी दिलेली सगुण रूपाची खुंटी आहे. सगळ्यात संतांनी मोठं सुंदर वर्णन केलेलं आहे सगुण रूपाचं आणि त्याच्याबद्दलच्या प्रेमाचं. नामदेव महाराजांच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराज कीर्तन करत असत आणि प्रत्यक्ष पांडुरंग नर्तन करत असे त्यांच्या कीर्तनामध्ये. गोरा कुंभारांची कथा तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांना नामसंकीर्तनाचं महत्त्व ज्ञानदेव, नामदेव, संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये स्वतः शिवाजी महाराज एकदा आले. त्यांनी कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर अष्टसात्विक भाव जागृत झाले. सगळे मोह गळून पडले. ज्या एका मनाच्या निश्चयानं हिंदू साम्राज्य उभं करण्याची एक मनामध्ये इच्छा त्यांनी ठेवली होती, मावळे जमा केले होते, जिजाऊ मातेनी त्याला पाठिंबा दिला होता, हे सगळं गळून पडलं. आणि त्यांनी तुकाराम महाराजांच्या पायावरती लोळण घेतली आणि त्यांनी सांगितलं की मला हे काही करायचं नाही, हे हिंदू स्वराज्य नको, मला हे काही नको. समर्थांच्या बाबतीतही हीच कथा आहे. समर्थांनाही ते याच पद्धतीनं व्यक्त झाले होते समर्थांच्या पाशी. तेव्हा समर्थ रामदासही हे म्हणाले होते की शिवबा, हे करण्यासाठीच तुझा जन्म झालेला आहे. हे करणं, स्वराज्य निर्माण करणं, हिंदूंसाठी ते उभं करणं, हाच तुझा परमार्थ आहे. आणि म्हणून कीर्तनाची शक्ती, कीर्तनामध्ये काय ताकद आहे, कीर्तनामध्ये काय बळ आहे, तर एखादा खरोखर शुद्ध, निर्मळ, पवित्र मनाचा माणूस जर कीर्तन ऐकायला बसला तर त्याचे अष्टसात्विक भाव जागे होतात आणि डोळ्यांमधून अश्रुधारा वाहायला लागतात. त्या पश्चात्तापाच्या असतात, त्या अनेकदा समर्पणाच्या असतात, त्या अनेकदा ईश्वराच्या ओढीच्या असतात. त्याला कारण नाही सांगता येत. अनेकदा त्याचं कारणही उमगत नाही आणि तो भक्त किंवा ती व्यक्ती रडायला लागते. हृदयीन संवरे प्रेम, देव प्रेमापोटी, त्या देवाच्या प्रेमापोटी, देवाच्यासाठी काळजामध्ये मावणार नाही असं प्रेम उचंबळून येतं. प्रेम निर्माण होतं हृदयामध्ये, ते मावत नाही असं प्रेम निर्माण होतं. खरं म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या घटना आहेत. नामस्मरण एकदा केलं की लगेच पहिल्या कीर्तनामध्ये हृदयीन संवरे प्रेम अशी अवस्था निर्माण होईल का? तर खरंच नाही. एकतर त्याला अनेक गोष्टींची जोड असावी लागते. आदल्या जन्मीचं पुण्य असावं लागतं. ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला आलो त्यांचंही पुण्य असावं लागतं. आणि त्याचबरोबर स्वतःची साधना ही सुद्धा असावी लागते. गुरुकृपा असावी लागते. अनेक गोष्टी त्याला जोड असावी लागते, तेव्हा हे सगळं घडतं. पण दासोपंतांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की नित्य नेमानं ही नामसाधना करणं मात्र गरजेचं आहे. आणि जेव्हाही तुम्ही नामसाधना कराल तेव्हा अशा प्रकारची अवस्था किंवा हा अनुभव तुम्हाला येईल. आणि या अनुभवाची अनुभूती घ्यायची असेल तर ती कशी असेल? तर त्याचं एक चित्र त्यांनी रंगवलंय. हे चित्र बघितल्यानंतर सामान्य माणसाला वाटेल, खरंच असं मला अनुभवायचंय, मला हे असं घडलं पाहिजे, मला देवाची भेट घ्यायची आहे. आणि दुःख आणि दोष यांचा नाश करून माझ्या हृदयामध्ये देवाबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. हे देवाबद्दलचं प्रेम म्हणजे त्या दगडाच्या, धातूच्या मूर्तीबद्दलचं प्रेम नाही, तर हे समाजाबद्दलचं प्रेम आहे, हे राष्ट्राबद्दलचं प्रेम आहे, हे माणुसकीनं निर्माण झालेलं माणसाबद्दलचं प्रेम आहे. आणि म्हणून अनेकदा नास्तिकवादी किंवा डाव्या विचारांचे लोक
मूर्तीला दूध घालून काय, मूर्तीला तूप घालून काय, मूर्तीला मध घालून काय, अशा प्रकारच्या वल्गना अनेकदा आपण ऐकतो. पण याचा मार्ग थेट माणसापर्यंत जातो, भलेही तो वेगळा आहे. आम्ही असं कधीच म्हटलं नाही की भुकेल्याच्या तोंडचा घास काढून तो देवाला नैवेद्य दाखवावा. आम्ही असं नेहमी म्हटलंय की देवाला नैवेद्य दाखवलेला तो नैवेद्य भुकेल्याला द्यावा. आणि म्हणून सगुण रूपाची पूजा नामस्मरणामध्ये करताना, संकीर्तनामध्ये माणूस जोडण्याचं काम, माणसाला माणसाच्या जवळ आणण्याचं काम या सामूहिक संकीर्तनानं केलं आणि नाम महिम्यानं केलेलं आहे. ते पुढं असं म्हणतायत की दुःख दोष जेणे जाती विनाशोनी हृदयीन संवरे प्रेम. आणि त्याचं जेव्हा ध्रुवपद घोळताना ते असं म्हणतात, नाम महिमा. नाम म्हणजे काय आहे? ते माझे जीवन परम सनातन गुण संकीर्तन तुझे. जे नाम आहे ते तुझं नाम हे माझं जीवन आहे, माझे प्राण आहेत. आणि परम सनातन हे सनातन आहे, कधीही नष्ट न होणार आहे. अति प्राचीन आदि अशा प्रकारचं, आदिम सनातन अशा प्रकारचं हे तुझं परम निधान माझा प्राण आहे. काय आहे हे? तर गुणसंकीर्तन तुझे. तुझं गुणसंकीर्तन हे माझा प्राण आहे. येर ज्ञान ध्यान योगादी साधन करिता हे मन लाजे. नामसाधनेच्या तुलनेमध्ये या सगळ्या साधनांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ते म्हणतात येर म्हणजे इतर. इतर कोणते कोणते? ज्ञान, ध्यान, योगा आदी साधन. ज्ञान, ध्यान आणि योग अशा प्रकारची ही जी इतर साधनं आहेत, हे करताना माझ्या मनाला लाज वाटते. लाज का वाटते? तर मी पहिल्या ओळीमध्ये जेव्हा सांगितलं की दोष, चुका, प्रारब्धाचे भोग, हे सगळं करताना अनेकदा काही चुका घडतात. प्रत्यक्ष आपण ठरवतो एक, घडलं जात नाही. ह्याच्यामध्ये ज्ञानामध्ये काही कमतरता असते, कर्म घडत नाही, योग साधत नाही. ह्या सगळ्यांच्यामध्ये अनेक चुका आहेत. सामान्यांना जमणारी ही गोष्ट नाही. त्याला काही विशिष्ट ज्ञान प्राप्त करण्यासाठी, कर्म करण्यासाठी, योग करण्यासाठी त्या मार्गावरती अभ्यास आहे. आणि हा अभ्यास मला जर करता आला नाही तर मला माझ्या मनाला लाज वाटते. येर ज्ञान ध्यान योगादी साधन करिता हे मन लाजे. मला हे नाही जमत आहे, मला लाज वाटते, मला नाही करता येत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे गुणसंकीर्तन हेच माझ्या जीवाचं जीवन आहे. भेद विनाशक स्वानंददायक निज संपादक सार. हे सगळ्या सामूहिक या सगळ्या अर्चनेमध्ये, पूजा करण्यामध्ये आपपरभाव नष्ट करणार आहे. भेद विनाशक. ही सामूहिक जेव्हा गुणसंकीर्तनाची प्रक्रिया होते त्यावेळेला आपसातला भाव, आपपरभाव, भेद नष्ट होतो आहे. आणि एकत्र जमल्यानंतर समूहात ही गुणसंकीर्तनाची साधना करताना सुद्धा त्यांनी असं सांगितलंय की प्रत्येकाला तर आनंद सगळ्यांना तर मिळतोच आहे, पण स्वानंददायक, स्वतःला सुद्धा ते आनंद देणारं आहे. ते समूहाला, आम्हा सर्वांना, समाजाला आनंद देणारं आहे. आपसामधले भेद मिटवणारं आहे, भेद नष्ट करणारं आहे. आणि निज संपादक सार. प्रत्यक्ष स्वतःला काही साधना घडवून त्याच्याशी पुण्यकर्माचं गाठोडं, त्याचं सार देणार आहे. निज संपादक. स्वतःला काही संपादन करून, संपादनूक करून देणार, काही प्राप्त करून देणार, असं हे नामाचं सार आहे. आणि शेवटच्या ओळीमध्ये ते म्हणतात, दिगंबरा तुझे नामची साधन साधीन मी निरंतर. शब्दकोटी इथे दासोपंतांनी केलेली. दिगंबरा तुझे नामची साधन. हे नाम म्हणजेच साधन आहे माझं. मला इतर कोणतं साधन नाही जमलं
तर मला लाज वाटते आणि मग मला ते घडतंय का, मला काही साधेल का, अशी साशंकता निर्माण होते. मन चलबिचल होतं, उद्विग्न अवस्था येते. मग हेही घडत नाही, तेही घडत नाही आणि पदरात काहीच पडत नाही. अशा प्रकारची मनाची अवस्था, एखाद्या भक्ताची अवस्था होऊ नये यासाठी दासोपंत म्हणतात, दिगंबरा तुझे नामची साधना. तुझं नाम हेच साधन आहे आणि मी साधीन मी निरंतर. मी नित्य निरंतर या साधनेचा, ते साध्य करण्याचा प्रयत्न करीन आणि ते निरंतर साधन करण्यासाठी तुझी कृपा मात्र गरजेची आहे. सनातन सगुण संकीर्तनाचं हे महत्त्व दासोपंतांनी सांगितलेलं आहे. खरं म्हणजे लक्ष देऊन एक लक्षपणे गुणसंकीर्तनाचं महत्त्व दासोपंतांनी याच्यामध्ये विशद केलेलं आहे. जर सगुण रूपाच्या पूजनासाठी समूह एकत्र येत असेल, समाज एकत्र येत असेल, तर समाजाच्या मनाचं भरणपोषण, त्याचा संस्कार, त्याचा मानसोपचार आणि त्याचबरोबर समूहाबरोबर वैयक्तिक साधनासुद्धा ती कशी फलदायी आहे. ती स्वतःला तर आनंद देतेच, पण ती समूहालाही आनंद देते, समूहाला सुद्धा प्राप्तसिद्धी करून देते. अशा प्रकारची ही साधना आहे. एखादा गायक जर सुंदर गात असेल तर स्वतः जेव्हा तो आनंद घेतो तेव्हाच तो समूहालाही आनंद देतो. आणि म्हणून उभय आनंद देणारी ही गोष्ट, उभय फलप्राप्ती देणारी ही गोष्ट जी नामगुण संकीर्तनाची गोष्ट आहे. आणि तुझे नाम हेच साधन, दीप्तीताई म्हणतायत. खरंय ताई. आणि दासोपंतच काय, अनेक संतांनी, तुकाराम महाराज, ज्ञानदेव, रामदास स्वामी, अनेकांचे नामावरचे अभंग तर कितीतरी अभंग आहेत. वारकरी संप्रदायामध्ये, नारदीय कीर्तनामध्ये निरूपणाला घेताना नामाचं महत्त्व सांगणारे अनेक पद आहेत, अनेक पद आहेत. चातुर्मासाच्या चिंतनामध्ये माझा हा एवढाच प्रयत्न आहे की इतर संतांच्या बरोबरीनं दासोपंतांनी नामसाधना, सामान्य भक्ती, गुणवर्णन, रूपवर्णन, देवाच्या पर्यंत जाण्याच्या नवविधा भक्तीचे मार्ग आणि त्याचबरोबर सगळ्या स्तरावरच्या भक्तांना, सामान्य भक्तापासून मुमुक्षुपर्यंत समाधान करणारं असं साहित्य, वाङ्मय, पदरचना असेल, ग्रंथसाहित्य असेल, ते आमच्यासाठी ते त्यांनी दिले आणि ते लोकांच्या पर्यंत पोचावं. ज्ञानदेवांच्या, नामदेवांच्या, तुकाराम महाराजांच्या, रामदास स्वामींच्या रचना, तशाच प्रकारच्या दासोपंतांच्या रचना या सर्वांना परिचित व्हाव्यात, यासाठी हा छोटा प्रयत्न. नामसाधनेचं, नाममहिमेचं महत्त्व सांगणारं, हे अतिशय सुंदर संक्षिप्त व्याख्या देणारं, सूक्ष्म आणि व्याप्त अशा प्रकारचा अर्थ सांगणारं हे पद आपण आज बघितलं. आपण उद्या याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन भावाभिव्यक्तीसोबत दासोपंतांच्या पदरचनेच्या अन्वयानं भेटूया. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. धन्यवाद.